हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो बेसिकली आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर व्हॉट इज रिकर्सिव्ह फंक्शन, व्हाय रिकर्सिव्ह फंक्शन अँड हाऊ टू यूज रिकर्सिव्ह फंक्शन. सो रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय, रिकर्सिव्ह फंक्शन काय यूज करायला पाहिजे आणि कसं यूज करायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि हा जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने किंवा रीतीने समजून घेतला तर जिथे ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत किंवा जिथे ते काही ट्रीज आहेत त्या ट्रीज तुम्हाला इटरेट करायचे आहे किंवा त्यातला काही डेटा तुम्हाला हवा आहे तर तो डेटा तुम्ही हेल्प ऑफ रिकर्सिव्ह फंक्शनने गेट करू शकता. कसा ते सुद्धा आपण आज बघणार आहोत आणि विथ द रिअल एक्झाम्पल बघणार आहोत. मोस्ट ऑफ द टाइम रिकर्सिव्ह फंक्शनचा यूज आपण ट्री इटरेट करण्यासाठी यूज करत असतो आणि हे जे रिकर्सिव्ह फंक्शन आहे ते डेटा स्ट्रक्चर मध्ये खूप वेळेस यूज होतं. सो कशा प्रकारे यूज करायचा आहे, काय यूज करायचा आहे, कधी यूज करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण आज क्लिअर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले चला सुरू करूया. सो हे सर्वात आधी आपण समजून घेणार आहोत व्हॉट इज रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय, तर त्याच्या शब्दामध्येच त्याचा मिनिंग आहे रिकर्सिव्ह. रिकर्सिव्ह म्हणजे काय, रिपीटेडली. तर ते फंक्शन आपल्याला काय करायचं आहे, रिपीटेडली कॉल करायचं आहे. तर त्या फंक्शनला आपण काय म्हणतो, रिकर्सिव्ह फंक्शन म्हणून असतो. तर रिकर्सिव्ह फंक्शन इज अ फंक्शन दॅट कॉल इटसेल्फ टू सॉल्व अ स्मॉलर व्हर्जन ऑफ प्रॉब्लेम अंटिल इट रीच अ स्टॉपिंग पॉइंट. तर ही त्याची झाली डेफिनेशन. या डेफिनेशन मध्ये त्यांनी काय म्हटलंय की रिकर्सिव्ह फंक्शन एक असं फंक्शन आहे की ते स्वतःलाच कॉल करतं आणि कधीपर्यंत कॉल करतं, जोपर्यंत ते त्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचत नाही किंवा एखाद्या स्पेसिफिक कंडिशनला ते पोहोचत नाही तोपर्यंत ते स्वतःला कॉल करत असतं. सो रिकर्सिव्ह फंक्शन ऑलवेज हॅज अ कंडिशन टू स्टॉप द कॉलिंग इटसेल्फ. तर रिकर्सिव्ह फंक्शन मध्ये नेहमी कंडिशन असणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही कंडिशन देणार नाही तोपर्यंत ते स्टॉप होणार नाही आणि जर ते स्टॉप नाही झालं तर ते काय होईल, इनडिफायनाइट लूप मध्ये निघून जाईल, इनडिफायनाइट लूप मध्ये चालला जाईल आणि ते कधी स्टॉप नाही होणार आणि तुमचा जो कोड आहे किंवा तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो काय होणार आहे, क्रॅश होणार आहे. सो त्याकरता कधीही जर तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन यूज करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याला एक स्पेसिफिक कंडिशन द्यायची आहे. तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट सुद्धा बघू शकता. या स्क्रीनशॉट मध्ये आपण काय घेतलंय, एक फंक्शन घेतलाय. जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन कशा प्रकारे डिफाइन करतो ते सर्वांना माहित आहे. आपण ऑलरेडी मागच्या काही व्हिडिओज मध्ये फंक्शन बघतोय, कशा प्रकारे डिक्लेअर करायचं, कसं कॉल करायचं, त्याचे पॅरामीटर कसे पास करायचे, त्याचे आर्ग्युमेंट्स कसे पास करायचे, पॅरामीटर मध्ये जे व्हॅल्यू कशा गेट करायचे, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील तर आधी ते व्हिडिओज बघा आणि हा व्हिडिओ नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी होणार आहे. सो तर फंक्शन कशा प्रकारे डिफाइन करतो, फंक्शन कीवर्ड यूज करतो आपण, फंक्शनचं नाव आणि जस्ट पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट. तर हे झालं आपलं फंक्शन. आता मेनली रिकर्सिव्ह फंक्शन कशा प्रकारे आपण कॉल करतो तर ते आपण समजून घेणार आहोत. तिथे स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला दिसतच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण आता समजून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर आणि आपण इथे समजून घेणार. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे काय की रिपीटेडली ते कॉल करणं स्वतःला, हे आपण डेफिनेशन मधून तर समजून घेतलं. पण आता एखादं जनरल एक्झाम्पल घेऊन सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आता जनरल एक्झाम्पल म्हणजे काय की सपोज प्रत्येकाच्या हातावर आणि प्रत्येकाच्या घरी एक वॉच असते, घड्याळ असते, बरोबर. तर आता वॉच काय असते, वॉच काय करते, ती कंटिन्युअसलीचं काम करत असते. कंटिन्युअसली प्रत्येक सेकंदानंतर मिनिटचा जो काटा आहे तो मिनिटावर जात असतो. मिनिट 60 मिनिट झाले की आपला हॉवरचा जो काटा आहे तो 1 हॉवरने पुढे जात असतो. तर ते काय कंटिन्युएशन आहे, कंटिन्यू फंक्शन तिथे वर्क होत आहे. आता सपोज इथे एक वॉच घेतो मी, एक स्क्वेअर डिझाईन जस्ट समजण्यासाठी इथे हे करतोय. इथे काय असतात 12, त्यानंतर इथे 3, 6, दिस इज अ 6 अँड दिस इज अ 9. तर इथे आपले आणि हे काय असतं, 3 काटे असतात इथे सेंटरला. तर इथे 12 सपोज हा हवरचा काटा आहे, हा मिनिटचा काटा आहे आणि एक असतो सेकंडचा काटा. तर तो हा कंटिन्युअसली काय करत असतो, गोल गोल फिरत असतो. आता इथे आपण रिकर्सिव्ह फंक्शन समजून घेणार आहोत. तर आता रिकर्सिव्ह फंक्शन कशा प्रकारे काम करतं, तर एक प्रकारे काय करतं, हा सेकंडचा काटा त्याला कंटिन्युअसली काय करायचं, रन करायचं, कंटिन्युअसली त्याला फिरवायचं. तर आपण एक सिंपल एक फंक्शन घेऊ शकतो. इथे फंक्शन साठी आपण काय फंक्शन कीवर्ड यूज करतो, तो फंक्शन, आणि इथे आपण सेकंड साठी जस्ट सेकंड म्हणून एसीसी म्हणून एक मी फंक्शनचं नाव घेतलं.
पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट. तर आपल्याला काय करायचं, प्रत्येक एका सेकंदानंतर हे काय करायचं आहे, जो हे जे फंक्शन आहे सेकंडचं, ते फंक्शन आपल्याला काय करायचं आहे, रन करायचं. तर आपण हे फंक्शन या फंक्शनच्या बाहेर रन करू का, नाही करू, या फंक्शनच्या आतच फंक्शन आपल्याला हे रन करावं लागेल. तिथे एक बेसिक कंडिशन आपल्याला टाकावी लागेल. जर कंडिशन नाही टाकली तर मगाशी जसं मी डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की तो आपला हे जे फंक्शन आहे किंवा आपला जो कोड आहे तो काय होणार आहे, इनडिफाईनाइट लूप मध्ये चालला जाणार आहे आणि आपला प्रोजेक्ट किंवा आपला जो कोड आहे तो पूर्णपणे क्रॅश होणार आहे. तर हे स्टॉप होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे काहीतरी एक स्पेसिफिक कंडिशन घ्यायची की जेव्हा 60 मिली सेकंड कम्प्लीट होतील, तर इथे आपण सपोज ms म्हणून मी घेतो, ms इज ग्रेटर दॅन इक्वल टू 60 किंवा 59 पण घेऊ शकतो आपण, 60 घेऊया. तर 60, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सेकंड फंक्शन आहे ते फंक्शन या ठिकाणी कॉल करायचं. ओके, ते फंक्शन आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, कॉल केलेलं. तर ह्याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, रिकर्सिव्ह फंक्शन म्हणतो. एक फंक्शन घेतलं, या ठिकाणी आपण काय केलं, एक फंक्शन घेतलं. तर हे जे आहे acc, हे काय आहे, फंक्शनचं नाव आहे किंवा एक फंक्शन आहे. सर फंक्शन, आणि ह्या फंक्शनला आपण काय केलं, इथे एक कंडिशन दिली, ही जी आहे इफ, इफ जी आहे ही काय आहे, एक कंडिशन आहे. जोपर्यंत एक कंडिशन आहे तोपर्यंत फंक्शन कॉल होईल, कंडिशन संपली फंक्शन डन. सो इथे आपण एक काय दिला, कंडिशन दिलेली आहे. तर इथे आपण एक कंडिशन दिली आहे आणि कंडिशन मध्ये हे जे फंक्शन आहे ते फंक्शन आपण काय केलं, या फंक्शनला कॉल केलं. तर हे कंटिन्युअसली हे फंक्शन काय करत राहील, फिरत राहील आणि प्रत्येक सेकंदानंतर तो आपला मिनिटचा जो काटा आहे, प्रत्येक 60 सेकंदानंतर आपला जो मिनिटचा जो काटा आहे तो काय होईल, पुढे. ते एक प्रकारे काय रिपीटेड आहे. आणि तर आपण याला स्टॉप कधी करू शकतो, आयदर आपला इलेक्ट्रिक जर वॉच असेल तर जेव्हा आपली चार्जिंग संपेल तेव्हा ही वॉच काय होईल, स्टॉप होऊन जाईल. आणि जर सेल असेल तर सेल गेल्यानंतर सुद्धा ही स्टॉप काय होईल, वॉच होऊन जाईल. तोपर्यंत हे आपलं रिकर्सिव्ह फंक्शन जे काय आहे ते रन होत राहील आणि चालत राहील. तर हे झाले एक जनरल एक्झाम्पल. आता आपण प्रॅक्टिकली सुद्धा समजून घेणार, म्हणजे जावास्क्रिप्टच्या दृष्टिकोनातून. तर आपण आधी हे जे आहे याला इरेज करून टाकूया. तर जावास्क्रिप्टच्या दृष्टिकोनातून शिकायचं जर म्हटलं, म्हणजे टेक्निकल लँग्वेज मधनं, तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तर तेव्हा हमखास ते तुम्हाला विचारतात की मला ह्या नंबरचा फॅक्टोरियल नंबर काढून दाखवा. आता सपोज मला 5 चा फॅक्टोरियल नंबर हवा असेल, 5 चा फॅक्टोरियल नंबर हवा असेल, तर तुम्ही 5 चा फॅक्टोरियल नंबर कसा काढायचा, फॅक्टोरियल नंबर म्हणजे काय, तर त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे आता 5 चा मला फॅक्टोरियल नंबर हवा असेल तर मी काय करेन, 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. तर यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन हे काय असेल, या 5 चा फॅक्टोरियल नंबर असेल. तर यासाठी आता प्रत्येक नंबरला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जेवढा तुम्ही वेगळी पद्धत यूज कराल, आता हे जे 5 चा फॅक्टोरियल नंबर तुम्हाला काढायचा आहे, हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, खूप साऱ्या पद्धतीने त्याने तुम्ही काढू शकता. पण रिकर्सिव्ह मेथड ही एक खूप इझिएस्ट आणि सिम्प्लिफाईड मेथड आहे. तर रिकर्सिव्ह फंक्शनचा तुम्ही यूज करून या ठिकाणी फॅक्टोरियल नंबर काढू शकता. कशा प्रकारे हे आपण विज्युअल स्टुडिओ कोड मध्ये प्रॅक्टिकल करून बघणार आहोत, कोड करून बघणार आहोत. तर हे तर झालं एक एक्झाम्पल फॅक्टोरियल नंबरचं टेक्निकल. आता आपण अजून एक एक्झाम्पल समजून घेणार आहोत, जे की आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो आणि आपल्या पीसीवर, आपल्या लॅपटॉपवर आपण ते यूज करतो. आता ते एक्झाम्पल म्हणजे काय, तर एक सिंपल एक्झाम्पल आहे फोल्डरचं. तर आता सपोज आपल्याकडे काय असतं, एक सी ड्राईव्ह असतो, आपल्याला प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये एक सी ड्राईव्ह असतो, बाय डिफॉल्ट असतो. तर हा जो आहे सी ड्राईव्ह. आता मला काय करायचं आहे, मला एखादं फोल्डर यामध्ये बनवायचं आहे, त्यामध्ये माझे काही डॉक्युमेंट्स असतील. त्या सी ड्राईव्हच्या अंडर मी काय करेल, माझं एक फोल्डर बनवेल. तर इथे मी एक फोल्डर बनवलं डॉक्स म्हणून एक फोल्डर. आता डॉक्स हे फोल्डर बनवल्यानंतर यामध्ये पण मला अजून काही पार्टिशन बनवायचे. तर यामध्ये मी काय बनवेल, माझे काही एसएससी चे म्हणजे 10th स्टँडर्डचे मला सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट ठेवायचे. तर मी त्यासाठी काय करेल, फोल्डर, अजून एक फोल्डर बनवेल. सो त्याचं नाव देतो मी 10 फोल्डर. 10 फोल्डर. तर हे 10चं फोल्डर झालं.
आता या 10च्या फोल्डर मध्ये काय करायचं आहे, मला माझे काही डॉक्युमेंट्स ठेवायचे. सो मी इथे मार्कशीट ठेवलं, मार्कशीट डॉट txt. त्यानंतर सर्टिफिकेट ठेवलं, तर सर्टिफिकेट डॉट txt. हे खूप बेस्ट एक्झाम्पल आहे रिकर्सिव्ह फंक्शन समजून घेण्यासाठी. तर हा असं एक बनवलं 10 साठी. आता मला काय करायचं आहे, 12 साठी सुद्धा बनवायचं आहे. तर ह्याच लोकेशनला म्हणजे डॉकच्या अंडर मी काय करेल, 12 साठी सुद्धा बनवेल, 12 फोल्डर म्हणून. सो हे एक 12चं फोल्डर आपण या ठिकाणी बनवून घेतलं. आता 12च्या फोल्डरच्या अंडर मला काय करायचे, 12चे डॉक्युमेंट्स ठेवायचे. तर मी अगेन इथे काय करेल, मार्कशीट डॉट txt आणि सर्टिफिकेट डॉट txt. असे आपण अनलिमिटेड फोल्डर्स आणि त्या अंडर फाइल्स बनवू शकतो आपल्या सी ड्राईव्हवर किंवा गुगल ड्राईव्हवर सुद्धा आपण हे स्ट्रक्चर फॉलो करू. आता तुमच्याकडे रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला प्रत्येक फोल्डर मधली txt फाईल जी आहे ती फाईलचं नाव तुम्हाला गेट करायचं आहे, अशी तुमची रिक्वायरमेंट आहे सपोज. तर आता तुम्ही हे कसं अचीव कराल, तर इथे यूज होतो रिकर्सिव्ह फंक्शनचा. तर आता रिकर्सिव्ह फंक्शन आपण कशा प्रकारे यूज करू शकतो ते बघूया या ठिकाणी. तर ते सिंपल आहे, तुम्हाला काय करायचं आहे, एक फंक्शन घ्यायचं आहे. तर अगेन इथे मी फन म्हणून घेतो. फन म्हणजे फंक्शन कीवर्ड घेतला आपण आणि इथे गेट नेम, एक शॉर्ट फॉर्म घेतो. गेट फाईल नेम सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, गेट नेम म्हणून एक असं फंक्शन आपण या ठिकाणी घेतलं. आता हे फंक्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक स्पेसिफिक आपल्याला कंडिशन सुद्धा द्यावी लागणार आहे किंवा आपल्याला फॉर इच लूप या ठिकाणी घ्यावं लागणार. तर आता इथे आपण काय करणार, इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज करतो. सर्वात आधी आपण काय करणार, हा एक ॲरे आहे, हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर एक प्रकारे एक ॲरे आहे. आता ते आपण प्रॅक्टिकली सुद्धा बघणार आहोत, इथे जस्ट तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण ह्या ॲरे मध्ये आपलं हे जे आहे इथे सी, हा सी झाला रूट फोल्डर, हा काय आहे रूट. सी सुद्धा एक काय आहे फोल्डर आहे, तर हा रूट फोल्डर आहे. त्यानंतर त्याचा हा काय झाला चाइल्ड झाला, रूटचा काय झाला चाइल्ड झाला. हा डॉग्स जो आहे हा सी चा काय झाला चाइल्ड झाला, पण सी काय झाला डॉगचा पॅरेंट झाला. तर इथे जर असं जर आपण केलं तर हा रूट फोल्डर आहे, म्हणजे काय आहे पॅरेंट आहे, हा काय आहे पॅरेंट आहे. डॉग्स सी डॉगचा काय आहे पॅरेंट आहे आणि सी चा डॉग्स काय आहे चाइल्ड आहे, वाइस वर्सा. आपल्याला हे रिलेशन तर माहित आहे. तसंच 10 फोल्डर हा डॉगचा काय आहे चाइल्ड आहे, अगेन या ठिकाणी हा चाइल्ड झाला. तसंच हे जे फाइल्स आहे हे काय आहे याचे चाइल्ड आहे. तर एक प्रकारे आपण नेस्टेड ॲरे ऑफ ऑब्जेक्ट इथे बनवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी याला फॉर लूपने इटरेट करायचं. तर एक सिंपल ARR म्हणून आपण या ठिकाणी घेऊया, ARR डॉट फॉर इच आपण या ठिकाणी घेतला एक्स. त्यानंतर एरो फंक्शनचा आपण या ठिकाणी यूज करू शकतो आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, चाइल्ड गेट करायचा आहे. आता हे जे आहे सगळे हे चाइल्ड आहे, इथे जिथे ते लिहिलेलं आहे मी, हा चाइल्ड आहे, हा चाइल्ड आहे, त्यानंतर हा चाइल्ड आहे, 10 फोल्डर 12 फोल्डर हे सगळे चाइल्ड आहे. तर आपण काय करूया, म्हणजे चाइल्ड ॲरे आहे बरोबर, इथे हे ॲरे आहे, हे सिंगल फाईल नाही, चाइल्ड ॲरे ARR टाकतो या ठिकाणी. त्यानंतर ARR चाइल्ड ॲरे. तर आपल्याला काय करायचं, इथे एक स्पेसिफिक कंडिशन लावायची आहे, इफ एक्स डॉट चाइल्ड डॉट लेंथ, जर त्याची लेंथ असेल म्हणजे त्यामध्ये काही आयटम्स असतील तर आपल्याला काय करायचं आहे, त्याची जी हे जे फंक्शन आहे गेट नेमचं, ते गेट नेमचं फंक्शन आपल्याला काय करायचं आहे कॉल करायचं आहे. आणि ह्या फंक्शनला आपल्याला हा एक्स जो आहे तो पास करायचा आहे. तर इथे आपण एक पॅरामीटर घेऊन घ्या एक्स घेऊन घ्या, हा एक्स जो आहे तो पास करायचा. आता हा एक्स पास केल्यानंतर काय होईल की याला परत ॲरे मिळेल, परत तो फॉर लूप मध्ये जाईल, इथे परत ते चेक करेल की त्याचा चाइल्ड आहे की नाही, त्याला लेंथ आहे की नाही, आणि इथे त्याला काय करेल परत चाइल्डची लेंथ जर असेल तर चाइल्ड इथे त्याला परत रिटर्न करेल. आणि जर तो चाइल्ड नसेल तर आपण इथे एल्स मध्ये घेऊ शकतो, ELSE एल्स ब्लॉक मध्ये
त्याचं नेम. तर इथे आपण एक्स डॉट नेम जे आहे ते या ठिकाणी घेऊ शकतो. ते जस्ट इथे मी तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे. आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत. तर सेम एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिकल करून बघूया, जेणेकरून तुम्हाला रिकर्सिव्ह फंक्शन समजायला खूप इझी जाणार. तर जाऊया आपल्या विजुअल स्टुडिओ कोड मध्ये. सो दिस इज आवर विजुअल स्टुडिओ कोड. सर्वात आधी आपण जे स्ट्रक्चर बघितलं, सो ते स्ट्रक्चर आपण इथे बनवणार आहोत. आता ते स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की एक ॲरे ऑफ ऑब्जेक्ट घ्यावा लागणार आहे, नेस्टेड ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. तर सिंपल मी इथे कॉन्स्ट म्हणून एक व्हेरिएबल घेतो, कॉन्स्ट फोल्डर ट्री म्हणून घेऊया, इज इक्वल टू या ठिकाणी आपण ॲरे घ्यायचा. आपल्याला ॲरे मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण नेम फोल्डर 1 आणि त्याचे चिल्ड्रन, हे बघा इथे आपल्याला मिळाले. हे ऑटोमॅटिकली इथे जनरेट झालेलं आहे. कशा प्रकारे जनरेट झालेलं आहे तर आपण इथे जे आपलं को पायलट मोड आहे व्हीएस स्टुडिओ कोडचा, तर तो आपण या ठिकाणी यूज केला आहे. आणि को पायलट मोड कशा प्रकारे येतो तर तो गिटहब मध्ये येतो. गिटहब आपण इथे इंटिग्रेट केला आहे व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये, तर त्यामुळे हा कोड ऑटोमॅटिकली जनरेट झालेला आहे. सो दिस इज आवर, जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की कशा प्रकारे तुम्ही इंटिग्रेट करू शकता आणि कशा प्रकारे प्री बिल्ड कोड तुम्ही किंवा प्री रिटर्न कोड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, तर त्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा की हाऊ टू इंटिग्रेट को पायलट इन विजुअल स्टुडिओ कोड, तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा मी बनवेल. पण तो सध्या तो विषय नाही आहे आपला, म्हणून आपण आता या विषयावर येऊया. तर या ठिकाणी आपण काय केलं, एक ॲरे घेतला, एक ऑब्जेक्ट घेतला, ऑब्जेक्ट मध्ये एक नेम घेतला फोल्डर 1 म्हणून, आणि या फोल्डर मध्ये काय घेतलं, फाईल घेतल्या. तर आपण इथे नाव चेंज पण करू शकतो. आता इथे आपण मी सपोज 10 फोल्डर म्हणून या ठिकाणी त्याचं नाव चेंज केलं आणि फाईल मध्ये 10 मार्कशीट. ओके. आणि इथे घेऊया 10 सर्टिफिकेट, 10 सर्टिफिकेट डॉट टीएक्सटी आणि 10 मार्कशीट डॉट टीएक्सटी. तर या ठिकाणी हा एक आपला ऑब्जेक्ट झालाय 10 फोल्डर साठी. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, अजून एक ऑब्जेक्ट घेऊ शकतो. तर सेम याला आपण कॉपी करूया, कॉमा करून याला पेस्ट करूया आणि इथे आता 10 च्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला 12 करायचं, 12 फोल्डर. अगेन इथे 12, इथे पण 12. आता हे झालं 10 12. आता आपल्याला तुम्हाला जर हवं असेल तर ग्रॅज्युएशन साठी पण तुम्ही करू शकता. तर इथे सपोज मी इंजिनिअरिंग फोल्डर म्हणून एक फोल्डर बनवलं आणि जस्ट इथे मी मार्कशीट डॉट टीएक्सटी आणि सर्टिफिकेट डॉट टीएक्सटी असं ठेवतो. तर हे आपले काय झाले, 3 फोल्डर्स आपण या ठिकाणी बनवले, 10 12 आणि इंजिनिअरिंग त्याचे चिल्ड्रन्स बनवले. त्यामध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, स्टोअर केलेलं आहे. किंवा तुम्ही या चिल्ड्रन्स मध्ये सुद्धा अजून फोल्डर्स बनवू शकतात. जसं की आता सपोज आपण हे ग्रॅज्युएशन मध्ये याला कट करूया आणि इथे घेऊया नेम. इथे आपल्याला घ्यावं लागणार आहे ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मध्ये घ्यावं लागणार आहे नेम. आणि नेम मध्ये घेऊया आपण फर्स्ट इयर आणि चिल्ड्रन्स मध्ये घेऊया फर्स्ट इयर मार्कशीट, फर्स्ट इयर सर्टिफिकेट डॉट टीएक्सटी. आता हे झालं फर्स्ट इयरचं. इथे कॉमा देऊन सेकंड इयर साठी पण तसंच बनवून घेऊया, त्यानंतर थर्ड इयर साठी आणि फोर्थ इयर साठी असे हे 4 आपण नेस्टेड बनवून घेतले. तर याला आपण फॉर्मॅट करूया, याला थोडं मिनिमाइज करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल. तर आपण एखादी ॲरे घेतला, ॲरे मध्ये एक ऑब्जेक्ट बनवला. हा जो आहे हा फर्स्ट ऑब्जेक्ट आहे 10 फोल्डर साठी. त्यानंतर हा आहे 12 स्टँडर्डच्या फोल्डर साठी आणि हा जो आपला ऑब्जेक्ट आहे एवढा मोठा, हा पूर्ण खालपर्यंत
हा जो आहे तो आपला कशासाठी आहे, इंजिनिअरिंग साठी, इथपर्यंत हा आपला आहे इंजिनिअरिंग साठी. तर इंजिनिअरिंगचा फोल्डर बनवला, एक चिल्ड्रन बनवला, फर्स्ट इयर, त्यानंतर फर्स्ट इयरचा एक फोल्डर बनवलं, त्यानंतर सेकंड इयरचा एक फोल्डर बनवलं, त्यानंतर थर्ड इयरचा एक फोल्डर बनवला आणि फोर्थ इयरचा आणि त्यामध्ये अजून आपण काही चिल्ड्रन घेतले आणि चिल्ड्रनच्या याच्यामध्ये काय ठेवले आपण, मार्कशीट ठेवलेले. तर अशा प्रकारे आपण एक ट्री स्ट्रक्चर, हे एक प्रकारे ट्री आहे, एक ट्री स्ट्रक्चर आपण या ठिकाणी जनरेट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक फंक्शन बनवायचं आहे. आता हा जो कन्सेप्ट आपण या ठिकाणी यूज करणार आहोत त्याला आपण रिकर्सिव्ह फंक्शन असं म्हणत असतो. सीधे आपण फंक्शन घेऊया, फंक्शन गेट फाइल्स नेम म्हणून, आणि याला आपल्याला काय करायचं आहे, एक ऍरे पास करायचा आहे. तर इथे मी सिंपल ARR म्हणून व्हेरिएबलचं नाव देतो ऍरे, कारण आपल्याला या फंक्शनला ऍरे पास करायचा आहे. तर आता ऍरे पास केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी त्याची लेंथ चेक करायची आहे ऍरेची, ऍरेची लेंथ आहे का. सो ऍरे डॉट लेंथ, जर त्याची लेंथ असेल तर, आणि इथे आपला कोड या ठिकाणी जनरेट झालेला ऑलरेडी. तर ऍरेची लेंथ असेल तर ऍरे ARR डॉट फॉर इच, आणि फॉर इच नंतर आयटम डॉट चिल्ड्रन, जर इथे चिल्ड्रन्स असेल आणि त्याची लेंथ असेल चिल्ड्रन्स अँड, इथे आपण अँड पण घेऊ शकतो अजून, अँड आणि लेंथ, जर त्याची चिल्ड्रन्स असेल त्या नोड मध्ये आणि त्या चिल्ड्रन्सला लेंथ असेल, लेंथ म्हणजे काय, ते त्यामध्ये काही डेटा आहे का, ह्या ऍरे मध्ये काही डेटा आहे का, तर ते आपण लेंथने चेक करत असतो. जर असेल तर हे जे फंक्शन आहे ते फंक्शन परत कॉल करायचं. हा एक चिल्ड्रन काय, एक प्रकारे ऍरे आहे, तर हा ऍरे आपण ह्या फंक्शनला पास करतो, कारण या फंक्शनला आपल्याला काय हवाय, ऍरे हवाय, म्हणून आपण चिल्ड्रनचा हा पूर्णचे पूर्ण ऍरे ह्या फंक्शनला काय करतोय, पास करतो. जर चिल्ड्रन्स नसेल किंवा चिल्ड्रनला लेंथ नसेल तर त्या ठिकाणी आयटम डॉट नेम जे काय आहे ते प्रिंट करायचं आपल्याला. म्हणजे काय, तर हे जे नेम आहे ते नेम या ठिकाणी काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. तर आपल्याला हे फंक्शन इथे जर कॉल केला, आउट साइडला पण कॉल करावं लागणार आहे. मग आपण इथे आउट साइडला कॉल करूया फॉर इनिशियल कॉलिंग. तर त्या फोल्डर ट्री आपण त्याला पास केलेली ऑलरेडी इथे फोल्डर ट्री. त्यानंतर याला आपण काय करूया, त्या ठिकाणी आपण फोल्डर याला पास केले, याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे जर बघितलं तर आपल्याला सगळे जे टेक्स्ट फाईल आहे, TXT फाईल आहे फोल्डर मधल्या, त्या सगळ्या फाईल या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सगळ्या फाईलचे नेम या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. तर 10th स्टँडर्डचे मार्कशीट, सर्टिफिकेट, 12th मार्कशीट, सर्टिफिकेट, फर्स्ट इयर मार्कशीट, सर्टिफिकेट, सेकंड इयर मार्कशीट, त्याचं सर्टिफिकेट, थर्ड इयर मार्कशीट आणि सर्टिफिकेट, फोर्थ इयर मार्कशीट आणि सर्टिफिकेट, अशा प्रकारे सगळ्या फाईल ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे जर तुम्हाला फोल्डर्स मधल्या फाईल घ्यायच्या असतील, त्यांचे नेम्स घ्यायचे असतील किंवा काही वेगळा डेटा घ्यायचा असेल ट्री स्ट्रक्चर मधला, तर अशा प्रकारे तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शनचा यूज करून त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी परफॉर्म करू शकता किंवा गेट करू शकता. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन काय, तर ते जे फंक्शन आहे त्याच फंक्शनला रिपीटेडली कॉल करायचं, त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो, रिकर्सिव्ह फंक्शन म्हणतो. तर अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आय होप तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे तो समजला असेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल, समजला नसेल, कोणताही पॉईंट समजला नसेल तर कमेंट करा किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता, DM करू शकतात, किंवा आपली वेबसाईट आहे, वेबसाईट थ्रू सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. जर काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असतील तर मी नक्की तुम्हाला त्यावर रिस्पॉन्ड करेल, तुम्हाला त्याचा आन्सर करेल. पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट नसायला हवा. हे जे कन्सेप्ट आहे तुमचे जर क्लिअर झाले तर आपण जे नेक्स्ट ऍडव्हान्स लेवलला जाणार आहोत, घेणार आहोत, यानंतर आपण काही फ्रेमवर्क सुद्धा शिकणार आहोत, जसं की अँग्युलर झालं, रिॲक्ट झालं. बऱ्याच व्हिडिओजवर मला कमेंट सुद्धा येतात की अँग्युलरचे व्हिडिओज बनवा, रिॲक्टचे व्हिडिओज बनवा. तर ते सुद्धा आपण इन फ्युचर मध्ये बनवणार आहोत आणि लवकरात लवकर बनवणार आहोत. तर हे जर कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले तर तुम्ही त्या वेने सुद्धा जाऊ शकता, म्हणजे पुढे अँग्युलर, व्ह्यूजीएस, नोट.js, रिॲक्ट हे सगळ्या गोष्टी शिकू शकतात. पण तुमचा पाया पक्का असायला हवा, तुमचे हे सगळे कन्सेप्ट क्लिअर असायला हवे. तुम्हाला कोणत्याही पॉईंटला काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करा किंवा मेसेज करा. मी नक्की तुमचे
क्वेश्चन्स किंवा डाऊट जे आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. सो आपण आज इथेच थांबूया. नेक्स्ट जो व्हिडिओ आपला येणार आहे तो सुद्धा एक एक्साइटिंग व्हिडिओ येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण फंक्शन विषयी शिकणार आहोत, पण थोडं वेगळं. पॅरामीटर्स, डिफॉल्ट पॅरामीटर बद्दल शिकणार आहोत की व्हॉट इज डिफॉल्ट पॅरामीटर, हाऊ टू यूज, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन, त्याचे रूल्स काय आहेत, डिफॉल्ट पॅरामीटरचे कशा प्रकारे आपण यूज करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा वॉच करू शकता, त्यातून सुद्धा काहीतरी नवीन शिकू शकता. सो आज इथेच थांबूया. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा कंटेंट आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. अँड until then, take care and bye. Thanks for watching the video.